तर निलेश घायवळचा कोथरूडच्या गोळीबार प्रकरणात संबंध नाही असं वकील दुशिंग यांनी म्हटलेलं आहे। घायवळनं बनवलेला पासपोर्ट योग्य कागदपत्रांद्वारेच बनवल्याचं वकील दुशिंग यांनी म्हटलं। तर निलेश घायवळ याच्या वकिलांनी निलेश घायवळची बाजू मांडलेली आहे। घायवळचा कोथरूडच्या गोळीबार प्रकरणात संबंध नसल्याचं वकील दुशिंग यांनी म्हटलं। निलेश घायवळनं मुंबई हायकोर्टामध्ये एक याचिका जी आहे ती दाखल केलेली आहे। आपल्यासोबत स्वतः निलेश घायवळचे वकील विपुल दुशिंग आहेत। तुम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक रिट पिटिशन दाखल केलेलं आहे, नक्की तुमचं म्हणणं काय? निलेश घायवळचा या प्रकरणाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसताना त्याचं नाव या मोका केसमध्ये घेण्यात आलेलं आहे। हे चॅलेंज करण्यासाठी रिट पिटिशन दाखल केलेली आहे। पहिल्यांदा ह्या केसची जी काही गोळीबाराचा प्रकार जो घडला त्या गोळीबाराच्या प्रकारामध्ये दोन गटांमध्ये रस्त्याने अचानक झालेल्या भांडणातनं हा तथाकथित गोळीबार घडलेला आहे। त्याच्यामध्ये पुणे पोलिसांकडनं सुद्धा पहिल्या दिवशी असं स्टेटमेंट आलेलं होतं की याच्यामध्ये कुठली गँग रायव्हलरी नाही, ह्याच्यामध्ये रोड रेजचा प्रकार आहे, रस्त्यामध्ये दोन गटात झालेल्या अचानक झालेल्या भांडणातनं हे झालेलं आहे असं सांगण्यात आलेलं होतं। परंतु त्यानंतर मीडियातर्फे अनेक दुसऱ्या दिवशी निलेश घायवळचं कुठल्याही प्रकारे नाव नसताना सुद्धा हा गुन्हा घडल्यानंतर निलेश घायवळचा आणि त्याच्या टोळीचा या प्रकरणाशी संबंध जोडला गेला आणि त्यामुळे पुणे पोलिसांवर प्रेशर आलं की काय हे तपासण्यासाठी आम्ही याचिका दाखल केलेली आहे। पोलिसांच्या तपासामधनं त्यांना योग्य तो पुरावे त्यांना मिळतील आणि त्याच्यानुसार त्याच्यावरती कारवाई होईल किंवा त्याच्यातनं तो निर्दोष मुक्त होईल। खरं तर आपण पाहतोय की निलेश घायवळनं आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे। जर कोर्टाला गांभीर्य वाटलं तर लवकरात लवकर सुनावणी होईल। मात्र कोथरूडमध्ये जो गोळीबार प्रकार घडलेला होता त्या प्रकरणाशी निलेश घायवळचा कोणताही संबंध नाही अशी प्रतिक्रिया निलेश घायवळच्या वकिलांनी दिल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी।